खरं तर नवतरुण जेव्हा एखादी गोष्ट निवडतो, मग ती नाही करायची म्हणतो किंवा आणखीन दुसरं काहीतरी ट्राय करायचं बघतो, तेव्हा घरात एक वेगळ्या प्रकारचं पॅनिक ॲटमॉस्फिअर असतं, की मुलगा वाया गेलेला आहे, तो नक्की काय करणार आहे? तुमच्या घरामध्ये अशी स्थिती होती, आई सतत डिफेंड करत होती. हाऊ इट वर्क्स ॲक्चुअली? आईचं असं म्हणणं नेहमी होतं की बाबा तिला असं वाटत होतं की बाबा इंजिनिअरिंग करून इंडस्ट्रियलिस्ट व्हावं. मेजरली पण राजकीय घराण्यामध्ये असलेल्या महिलांना असं वाटतं की आपले मुलं मुली ही दुसरं काहीतरी प्रोफेशन निवडावं. हो, पण दुसरं काहीतरी निवडावं, कारण ते त्यांनी माझ्या आईंनी एक लाईफ पाहिलेलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं नक्कीच राजकारण आत्ता तरी नाही, पहिले बाबा स्वतः पैसे कमवले पाहिजे, असं त्यांचा आग्रह असायचा. सो म्हणून इंजिनिअरिंग आणि त्या क्षेत्रामध्ये. पण जेव्हा मला लक्षात आलं की मला ते कळत नाही आहे, म्हणजे मी जसं आपण रट्टा मारतो, एखादी गोष्ट आपण छान पाठ करून आपण छान मार्क मिळवू शकतो ना. आपण त्याच सिस्टीममधनं आलेलो आहोत. खरं तर शिक्षणाची सिस्टीम त्यावेळेस तीच होती. पण मला समजलं तर मी त्या व्यवसायात खूप लांब जाऊ शकतो. सो मला साधारणतः अराउंड 2000 हे लक्षात आलं की इट्स अबाउट हाऊ फार यू गो, इट्स नॉट अबाउट हाऊ फास्ट यू गो. सो कधी कधी असे विचार किंवा अशी लोक काही येतात आणि ते तुम्हाला काही गोष्टी अशा सांगून जातात दॅट स्टेज विथ यू. सो मला हे लक्षात आलं की ह्याच्यात मी फास्ट पण नाही जाऊ शकत आणि फार पण नाही जाऊ शकत. मग आपण जनरली काय करतो, आपल्या वडीलधाऱ्यांना विचारतो. मी माझ्या वडिलांना विचारलं, ते म्हणले मला असं वाटतं की आपण हॉटेल बघावं असं. मग दॅट वॉज, पण ते आईंना आज एक्सप्लेन केलं की बाबा मला हे समजत नाही आहे. सो एकदा समजून सांगितलं की मग त्यांना कळतं, हां मग नाही समजतच नसेल तर मग काय, मग फार तर एज्युकेशनची जो खर्च आला तेवढाच विषय होता. मग ते म्हणले आपलं हॉटेल बघू. मग ते जेव्हा छान बघायला लागतो तेव्हा त्यांना चांगलं वाटतं, चांगलं चाललं असेल तर चांगलं वाटतं. मग त्यामुळं तसं फार अडचण नाही आली. आणि जेव्हा राजकारण करायची माझी राजकारणात यायची स्वतःहून इच्छा झाली, त्यावेळेला आमच्या घरच्यांना हे माहिती होतं की आत्तापर्यंत जे काही केलं ते चांगलं केलं आहे. म्हणजे एक पायरी वरच आहे, लिफ्टनी जाण्याची सवयच नाही बरोबर, वर खाली, त्यामुळे फार वर खाली नाही झालं. एक पायरी वर किंवा एखाद पायरी खाली इकडे समजून उमजून लक्षात घेऊन मग त्यांना लक्षात आलं की मग हा नॅचरल माझा जो काही, पहिल्यांदा तर मी काहीतरी सांगितलं नाही, ते मलाच माहित आहे, इतके दिवस त्यांना विचारत होतो. सो वयाच्या 32 वर्षी मी स्वतःहून सांगितलं की मला राजकारणात यायचं. त्यामुळे मग त्यावेळेला ते म्हणले की नाही त्याच्यावरती चांगलं आहे म्हटले. म्हणजे मग दे न्यू दॅट आत्तापर्यंत तर काही प्रेसिडेंट्स वाईट नाही. सो प्रॉबेबली ह्याच्यात पण मी समजून सांगितलं, ती क्रेडिबिलिटी बिल्ड केली घरात, त्याच्यामुळे सहज झालं, सहज होऊ शकतं. आणि आपल्याला आपली बाजू नीट पद्धतीने मांडता आली तर मला वाटतं तो दॅट इज कन्व्हिन्सिंग इनफ, आणि ते करता आलं पाहिजे.